भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही जसे स्वतःला समजाल तसेच तुम्ही बनाल. तुम्ही जर स्वतःला कमजोर मानत असाल तर तुम्ही कमजोरच व्हाल आणि जर तुम्ही स्वतःला मजबूत मानत असाल तर तुम्ही मजबूतच बनाल. माणसाची विचार करण्याची क्षमता वाढेल तेव्हाच तो काहीतरी मोठे करू शकेल. तुम्ही जर दुःखावर लक्ष केंद्रित कराल तर सतत दुःखीच राहाल आणि जर सुखावर लक्ष केंद्रित कराल तर नेहमी सुखी राहाल. कारण आपण ज्याच्यावर लक्ष केंद्रित करतो किंवा ज्याचा विचार करतो तीच गोष्ट सक्रिय होते. कारण ध्यान आणि विचार ही जीवनाची खरी पुंजी आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर विश्वास ठेवा, तुम्ही ती गोष्ट करूसुद्धा शकता. ज्या दिवशी तुम्ही तुमचे विचार मोठे ठेवाल त्याच्यानंतर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्याबद्दल विचार करू लागतील. पृथ्वीवर असा कोणताच मनुष्य नाही की ज्याला समस्या नाहीत आणि अशी कोणतीही समस्या नाही जी सोडवली जाऊ शकत नाही. आपलं ध्येय नेहमी कितीही मोठं का असेना त्याच्याकडे जाणारा रस्ता नेहमी आपल्या पायाखालूनच जातो. लक्षात ठेवा, मौन राहणे ही एक साधना आहे आणि विचार करून बोलणे ही एक कला आहे. हे जग खूप मोठे आहे परंतु आपलं जीवन खूपच छोटं आहे. त्यामुळे अविचार करून इकडे तिकडे भटकू नका. खूप करायचं आहे असं म्हणून ते करायला बसाल तर काहीच होणार नाही. तुमचा विचार करण्यावर आहे की तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल की अयशस्वी. त्यामुळे आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. राधे राधे.